ये न्यू बना है, नया बना है 500 रुपीज़ था इसका, पर अपन ने डिस्काउंट रखा हुआ है नया साल का 300। 300 रुपीज़ आपको दे। वो भी जाने वाले कि जो आपके साथ आए हैं। होंगे मग आपण आठ तुमचं नाव? हिना शेख सर पण मी आप देख लो। मराठी में। सर आप कहाँ से हो? मी मुंबई मधून आहे। नहीं सॉरी है। नो Sorry. प्रॉब्लम। मैं भी बम्बई से हूँ, मेरा ससुराल बम्बई में। ये बाबा का टैचू ऐसे ही लगता है बाबा अपने सामने ही थे। एक्चुअली में ये सब बाबा के साथ लोग नहीं साथ में थे। आप अंदर वीडियो सिर्फ सर मैम टच नहीं करना है, टच नहीं करना है, आप वीडियो फोटो निकाल सकते हो। ओ माय गॉड। मैं भी बम्बई से हूँ। वहाँ पे हमारे बहुत हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल एम फॉर महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज बघू शकता आपण आलो आहोत लाईक म्युझियममध्ये बघायला की बाबांची प्रतिमा कशा प्रकारे बनवलं आहे. हे नवीनच बनवलं आहे गाईज. तर तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या, म्हणजे असं वाटतं की साक्षात बाबा बसले आहेत. आणि आय ट्राय टू टच आणि लिटरली असं वाटत होतं की ते रिअली म्हणजे माणसाची बॉडी कशी असते तसंच लिटरली होतं. बाबांचे वेगवेगळे रूप, बाबांचे चमत्कार इथे सगळे दाखवले आहेत. तर बघू शकता गाईज तुम्ही. तर गाईज बघू शकता ही आहे द्वारकामाई. द्वारकामाईच्या बाहेर बाबा कसे खिचडी बनवत असत. गाईज तुम्ही बघू शकता ॲक्च्युअलमध्ये असं वाटतं की साक्षात बाबा आहेत आणि कसं अग्नी प्रज्वलित केलं आहे आणि ते खिचडी हंडीमध्ये बनवत आहे. खूप सुंदर गाईज. नक्की येऊन भेट द्या, इथे यायलाच पाहिजे गाईज. ओ माय गॉड, हे बघा बाबा येतात सगळ्यांच्या घरी भिक्षा मागतानाचं दृश्य आहे. तुम्ही बघू शकता किती जवळून दाखव, किती रिअल वाटतं गाईज. बघा किती रिअल. बघा गाईज किती सुंदररित्या बनवलं आहे. नक्की भेट द्या. ओ माय गॉड, हे बघा. ओम साईराम. बाबांचे डोळे बघा गाईज. वाटतात साक्षात बाबा बसले आहेत. अंगाला गाईज काटा येतोय, घुसबम येतोय. एवढं सुंदर दृश्य. हे माझ्या देवा, कंट्रोल नाही होत आहे मला. आय फील लाईक क्राईंग गाईज. गाईज बघा किती सुंदर असं आहे. आणि साक्षात मी सुद्धा बाबांच्या बाजूला बसलो आहे आणि असं वाटतंय वी आर हॅविंग अ कन्व्हर्सेशन बाबांसोबत. नक्की भेट द्या गाईज. खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि 31च्या दिवशी असं बाबांची साक्षात बोलणं, यापेक्षा आपल्याला काय हवं आहे लाईफमध्ये. जस्ट बी युअर सेल्फ, लव युअर सेल्फ अँड प्रे टू युअर फॅमिली अँड युअर सेल्फ अँड अदर्स ॲज वेल. खुश राहा, मस्त राहा गाईज. खूप इमोशनल मोमेंट आहे राईट नाव. न्यू इयर संपणार आहे, सॉरी न्यू इयर आता येणार आहे आणि 25 संपणार आहे. आणि आपलं बाबांबरोबर असं खूप सुंदर आहे, काही व्यक्त करू शकत नाही गाईस. हे दृश्य बघा, साक्षात डोळ्यात पाणी येत आहे.
गाईज बघा किती सुंदररित्या बाबांचा पाळणा दाखवला आहे. इट्स अमेझिंग गाईज. बाबांना बघा असं वाटतं साक्षात बाबा बघतात आणि स्माइल देत आहेत गाईज. सादगी ही उनका अलंकार. द्वारका माई में फटे कपड़ों से बंधी साधारण भट्टी पर श्री साईं बाबा विश्राम करते थे. मानो सादगी ही उनका अलंकार. द्वारका माई में फटे कपड़े पर श्री साईं बाबा विश्राम करते थे. मानो सादगी ही उनका अलंकार. तर गाईज बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. सुदर्शन चक्र बाबांच्या हातामध्ये आहे. पुरे ब्रह्मांड मधलं बाबा एक, सबका मालिक एक, ओम साईराम. तर गाईज तुम्ही बघू शकता सगळं शिर्डीचं रूप दाखवलं आहे. बाबांनी काय काय चमत्कार केले हे सगळं दृश्य इथे दर्शवले आहेत. आणि ही बघा बाबांची बसलेली प्रतिमा किती सुंदर वाटत आहे. साक्षात बाबा बघतात आहे आपल्याला. किती सुंदर दृश्य आहे गाईज. तर गाईज बघू शकता हे दृश्य आहे रात्रीचे 12 वाजता 31st नाईटच्या दिवशी. काय आनंद होता, काय उत्सव होता गाईज. असं वाटत होतं की साक्षात बाबा आपल्याला भेटायला आले आहेत. खूप मनाला बरं वाटलं की अशा प्रकारे आपला न्यू इयरच्या स्वागतासाठी पहिला बाबाचं दर्शन घेतलं आपण. रात्री 12 वाजताच्या नंतरचं दृश्य आहे. 31st लागल्यानंतर बघू शकता मंदिरात सगळीकडे प्रसन्नाचं वातावरण होतं. सगळे भक्तजण एकदम खुश होते. ओम साईराम हेच मनातून बाहेर पडत होतं गाईज. थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. थँक्यू एव्हरीथिंग. थँक्यू. जेवढं धन्यवाद बाबांचं आहे तेवढं कमीच आहे गाईज. चला आता भेटूया पुन्हा असाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा गाईज एम4 महेश.
तर गाईज हा दृश्य आहे 1 जानेवारी 2026 न्यू इयर विथ बाबा. तुम्ही बघू शकता आता आपण परत चाललो आहे सकाळ सकाळी बाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर आपण आता मुखदर्शन घेणार आहोत कारण गर्दी एवढ्या प्रमाणात आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा बाबांचं मंदिर तुम्हाला दिसलं असेल आणि गर्दी बघा गाईस किती आहे. एकदम मन प्रसन्न होतं, खूप बरं वाटलं. एकदम मनातून एकदम शांत 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 फक्त बाबाचं नामस्मरण चालू होतं गाईज. तुम्ही बघू शकता मग आपण थोडंफार शॉपिंग केली. बघू शकता इथे तुम्हाला शिर्डीमध्ये भरपूर काही प्रसाद वगैरे, बाबांचे प्रतिमा वगैरे, त्यांचे कपडे वगैरे भेटू शकतात. तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केलं आणि आमचा सुरू झाला परतीचा प्रवास. तर आता बघू शकता आपण निघालो आहे बॉम्बेला कारण मग आता आपलं बॅक आहे. बोला ओम साईराम. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा एम महेश. बाय बाय. टेक केअर. सोईन रवा, मस्त राहा, मस्त खा, आपली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या.